त्यांची प्रकृती सध्या ठीक नाहीये। डोळे वाकडे झालेत, नीट बोलताही येईना। ही धक्कादायक माहिती राज्याचे माजी मंत्री आणि बीडमधील परळीचे आमदार धनंजय मुंडेंसंदर्भात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी दिली आहे। तरी आता धनंजय मुंडेंना नेमकं झालंय काय, त्यांच्या प्रकृती संदर्भात आणखी काय अपडेट आहे ते सांगणार आहे या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या कनेक्शनमुळे वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंना आपलं अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद गमवावं लागलं। त्यात वाल्मिक कराड हा राईट हँड असल्यानं मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचं खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। त्यानंतर धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून माध्यमांपासून अंतर ठेवून आहेत। अशातच धनंजय मुंडेंच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट कळते। ते म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनमुळे काही काळ विश्रांती घेतलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालंय। त्यानंतर आता त्यांना अर्धांग वायूचा म्हणजेच पॅरालिसिसचा झटका आलाय। त्यामुळे त्यांना नीट बोलताही येत नाही, डोळेही वाकडे झालेत, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। ते नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी ही माहिती दिली। ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका। आधी तुम्ही समजून घ्या, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झाले। आपण दुसरंच बघतो। काय कारण नाही, आता आमच्या मीटिंगला वगैरे मुंबईला येतात ना, म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब। जवळ असेल, जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल, मुंडे साहेब तुम्ही हिरो आहात, तुम्ही या, आम्हाला बरं वाटतंय, गेले असते। आता बाबासाहेब पाटलांच्या आधी खरं तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण करताना त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। ते म्हणजे त्यांच्या गालावरून वारं गेलंय, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करूयात, चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी। आता महंत नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले होते तेही पहा। मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेले आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। त्यामुळे विधानसभेला नंबर 1 ची मतं घेऊन आमदार झालेल्या परळीच्या धनंजय मुंडेंना सध्या सर्वार्थानं ग्रहण लागलेलं दिसतंय। म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडमुळे त्यांचं राजकीय अस्तित्व भवितव्य धोक्यात आल्याची चर्चा आहेच, पण दुसरीकडे आरोग्यविषयक तक्रारी आणि समस्या सुरूच आहेत। तरी वादग्रस्त आरोपांवर त्यांनीही आपली भूमिका एकदा लोकांसमोर मांडावी अशी आशा व्यक्त करतानाच धनंजय मुंडेंची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो हीच सदिच्छा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।